हिंदू लोकांची विशेष श्रद्धा असलेला विजयादशमी उत्सव आज पिंपळगाव हरेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS हिंदू संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने आजच्या उत्सवात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। विश्वशांती आणि मानव कल्याणाचा उद्देश घेऊन सतत 100 वर्ष पूर्ण करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील एकमेव सामाजिक संघटना ठरली आहे। यावर्षी विजयादशमी उत्सवात सामील होणारे संघाचे कार्यकर्ते यांची संख्या असंख्य वाढली आहे। त्यासोबतच सहभागी असलेले ग्रामस्थ आणि विविध पदाधिकारी, महिला आणि बालगोपाल यांनी देखील हिंदू म्हणून मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS चा मुख्य उद्देश भारताला एक सामर्थ्यशाली आणि गौरवशाली राष्ट्र बनवणे हा असून त्यासाठी ते हिंदू समाजाला संघटित करून त्याचे पुनरुत्थान करण्यावर लक्ष केंद्रित करतात। संघाच्या मते भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पाया हिंदू धर्मामध्ये आहे। समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यात एकता आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणे, स्वयंसेवकांमध्ये देशभक्ती, त्याग आणि शिस्तबद्धता यांसारख्या गुणांची जोपासना करणे, प्राचीन भारतीय परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे रक्षण करणे आणि त्यांचा प्रसार करणे, समाजातील मागासलेल्या आणि गरजू घटकांना मदत करून सामाजिक समता प्रस्थापित करणे, शक्य तेवढे स्वदेशी धोरण वापरणे, हिंदू धर्माच्या परांचे पालन करून धर्म जागरण करणे, देशाची अखंडता आणि सुरक्षेसाठी आवश्यक मानसिक आणि शारीरिक तयारी करणे। थोडक्यात RSS चे उद्दिष्ट एका सुसंस्कृत, संघटित आणि शक्तिशाली हिंदू समाजाची निर्मिती करणे आहे, जो भारताला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून स्थापित करू शकेल असा प्रयत्न या संघटनेकडून केला जातो। या निमित्ताने पिंपळगाव तालुक्याच्या ग्राम विकास विद्यालय येथून संचलनाची सुरुवात होऊन पूर्ण नगर प्रदक्षिणा घालून शेवटी समर्थ गोविंद महाराज मंदिर येथे विश्राम झाला। महापुरुषांच्या प्रतिमा ध्वजपूजन करीत प्रार्थनेसह प्रमुख वक्ते जिल्हा संघ संचालक माननीय डॉक्टर निलेश दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मनोज सोनवणे सर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। पिंपळगाव पोलीस स्टेशनचे API कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्तांसह अल्प आहाराने कार्यक्रम संपन्न झाला।
पाहायला आपल्याला कोणतीही आकाश येत नाही. तेव्हा कुसुमाग्रजांनी त्या कवितेमध्ये देखील सांगितलेले मी सांगतो की तरुणाईचे बळ देशाचे, तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरू तरी, करमणुकीच्या गटार गंगा तयात तयाला चालू नका, नव्हते हात जोडणे वाट वाकडी धरू नका. ही तरुणांचं जी ताकद आहे ही खऱ्या अर्थाने राष्ट्राची ताकद आहे. तेव्हा तरुणांवरती या राष्ट्राची संस्कृती इतिहास जपण्याचं खूप मोठं कार्य आहे. पुढे ते म्हणतात 50 वर्ग असलेली यांनी वाजून मदत करू नका, नव्हते हात जोडणे वाट वाकडी धरू नका. घेताना खाऊन काम टाळणे हा देशाचा अनुभव असते, तर तिला दुसरे बदल तिसऱ्याचे सांगून सुटू नका, मी तुझे हात जोडणे वाट वाकडी धरू नका. जनसेवेस्त असेल त्याची रीती दाखवून ती नसे जोहा, घेजा खाऊन घेजा वरतून प्रत्ये कुणाची लुटू नका, मी तुझे हात जोडणे वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. कुसुमाग्रजांनी 50 वर्षाच्या निमित्ताने भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या निमित्ताने ही कविता लोकांना उद्देशून लिहिली होती. तर ती आपल्या सर्वांना मी या 100 वर्षाच्या निमित्ताने हे सांगू इच्छितो की राष्ट्राला अधिक समृद्ध अधिक संपन्न करण्याची जबाबदारी पुन्हा एकाची नाही, ती सामूहिक जबाबदारी आहे, ती सर्वांनी जोपासली पाहिजे. पुनश्च एकदा या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय हिंद. दया रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. परम पूजनीय भगवाध्वज, माननीय अतिथी, उपस्थित अधिकारीगण, आत्मीय स्वयंसेवक बंधू आणि उपस्थित सर्व सज्जन शक्ती बंधू आणि भगिनींनो, संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज विजयादशमीच्या या उत्सवानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये खूप सारे उत्सव आणि सण आपण साजरे करत असतो. या हिंदू समाजासोबत संघाने पण काही सण उत्सव साजरे करण्याचं ठरवलं आणि संघाने 6 उत्सव साजरे करण्याचं ठरवलं. आपण वर्षभरामध्ये गुढीपाडवा, जो हिंदू नववर्ष आरंभ आपण म्हणतो, हिंदू साम्राज्य दिवस, म्हणजे गेल्या अनेक शतके एकही हिंदू राजा त्यावेळेला राज्याभिषेक झाला नव्हता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक झाला तो आपण आपल्या हिंदू अस्मितेचा दिवस म्हणून हिंदू साम्राज्य दिवस आपण मनवतो. गुरुपौर्णिमा, संघाने भगवा ध्वजाला गुरु मानलेला आहे आणि या भगव्या ध्वजाचं नमन आणि पूजन आपण गुरुपौर्णिमेला करत असतो. रक्षाबंधन आणि मकर संक्रांत, आपण सर्व हिंदू बांधव संघ या 2 उत्सवांमध्ये समाजाची भेट घेत असतो आणि संघाचा प्रचार आणि प्रसार आपण या 2 उत्सवामार्फत करतो. आणि विजयादशमी उत्सव, विजयादशमी 1925 संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. तो इतिहास ज्या वेळेला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे त्यांचं वैद्यकीय शिक्षण संपवून स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले, ते अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य देखील होते. आणि हा प्रवास सुरू असताना 1920 मध्ये जंगल सत्याग्रह करताना डॉक्टरांना 2 वर्षाची जेल झाली आणि कारागृहात असताना डॉक्टर हेडगेवार यांनी या देशाचा एक विचार केला. गेले 800 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. पहिले 600 वर्ष मुघलांनी या देशावर राज्य केलं आणि त्यानंतरचे 200 वर्ष हे ख्रिश्चनांनी या देशावर राज्य केलं. मग डॉक्टर हेडगेवारांनी जो एक आकलन केलं की एवढा मोठा हिंदू समाज आणि आपण एकेकाळी संपूर्ण जगामध्ये
सर्वोच्च बलस्थानी होतो. 1600-1700 सालापर्यंत भारत हा जगामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना इथे सोन्याचा गुरु निघायचा, एवढे संपन्न आपण होतो. आणि आपल्यावर ही वेळ आली की आपण गेल्या 800 वर्षापासून या गुलामगिरीतनं बाहेर पडतच नाही. मग त्यावेळेला डॉक्टरांना काही कारणं अशी मिळाली की आम्ही हिंदू समाज एक आहोत, पण आम्ही जातीमध्ये प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद सगळ्यामध्ये आम्ही विखुरलेलो आहोत. जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा आम्ही एक होत नसतो. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांच्या लढ्यामध्ये जयचंद हा भारतीय होता, पण त्याने साथ दिली मुघलांची. अकबराचा मुख्य सेनापती मानसिंग हा हिंदू होता, पण त्याने साथ दिली मुघलांची आणि तो हिंदू राजांच्या विरुद्ध लढला. औरंगजेबाचा मुख्य सेनापती मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू होता आणि तो हिंदू राजांशीच लढला. इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड जो केला होता त्यावेळेला त्या ठिकाणी जे आपले स्वातंत्र्य सैनिक जो जनक समुदाय त्या ठिकाणी जमलेला होता तो भारतीय समुदाय होता. आणि या समुदायाला गोळ्या मारणारे सर्व शिपाई हे भारतीय होते आणि त्यांना आदेश देणारा जनरल डायर हा परदेशी होता. या सर्व घटनांचा सगळा बारीक विचार करून डॉक्टरांना एक गोष्ट कळाली की आपणच आपल्या विरुद्ध लढत आहोत. आम्हालाच आमच्या देशाचं भवितव्य हे आम्हालाच कळत नाहीये. आमचे आज जरी आपापसामध्ये काही वाद असतील, पण जेव्हा देशाचा, राष्ट्राचा प्रश्न येतो त्यावेळेला आम्ही एकत्र आलो पाहिजे, आम्ही एक झालो पाहिजे आणि परकीय शक्तींशी लढलो पाहिजे. म्हणून हिंदूंचं संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टरांनी केली. आजचा दिवस आपण अजून वेगळ्या अर्थाने पण आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे संघाच्या स्थापनेच्या पूर्वीपासून देखील आपण प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता तो याच दिवशी. पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपवून त्यांचा 1 वर्षाचा जो अज्ञातवास होता त्यावेळेला त्यांनी शमी वृक्षामध्ये आपली शस्त्र लपवली होती आणि ती शस्त्र त्यांनी आज या दिवशी बाहेर काढून शस्त्रपूजन केलं होतं. आणि त्या दिवसापासून आपण या दिवशी शस्त्रपूजन ही एक परंपरा आपण आपली सुरू आहे. दुर्गा माता यांनी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या महिषासुराचा वध केल्यानंतर महिषासूर मर्दिनी असं आपण दुर्गा मातेला त्या दिवसापासून ओळखतो. संघ हे असे एक अद्वितीय संघटन आहे. संपूर्ण जगामध्ये असं एकमेव संघटन आहे ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जवळजवळ 40 देशांमध्ये भारताव्यतिरिक्त संघाचं कार्य चालतं. संपूर्ण भारतामध्ये 1 लाखापेक्षा जास्त ठिकाणी संघाच्या या शाखा सुरू होतात. संघाची जी कार्यपद्धती आहे याच्यामध्ये प्रचारक ही एक प्रमुख व्यवस्था असते. प्रचारक म्हणजे ज्यांनी पूर्ण वेळ, आपल्या आयुष्याचा पूर्ण वेळ फक्त संघ कार्यासाठी, हिंदू संघटनेसाठी आणि राष्ट्रासाठी ज्यांनी दिलेला आहे असे प्रचारक. यानंतर आम्ही सर्व गृहस्थी, आम्हालाही आमच्या व्यवसायातून म्हणा, आमच्या नोकरीतून म्हणा, आम्हाला जो वेळ मिळतो ज्या पद्धतीने आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही हे संघटनाच्या कार्यामध्ये आपण वेळ देत असतो.